मैं अधूरा तेरे बिन, तू मेरी बोली का सिक्का, तू ही दिलदार मेरा पक्का, तू अलादीन मैं तेरा जिन, मैं अधूरा। हॅलो, सॉरी जरा ट्यूबलाईट बघून आलोय त्यामुळे थोडा फ्यूज डाऊन आहे आणि माझे पण ट्यूब जरा हळूहळू पेटायला लागली आहे। तर ट्यूबलाईट सिनेमा पुन्हा ज्याची सर्वात जास्त 2017 मध्ये उत्सुकता होती तो सिनेमा तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे। तर शर्ट काढणारा सलमान, बायसेप दाखवणारा सलमान खान तुम्हाला आवडत असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी नाहीये। या सिनेमापासून दूर राहा। पहिली गोष्ट म्हणजे एकता टायगर, बजरंगी भाईजानचा सलमान खान तुम्हाला या सिनेमात बघायला मिळणार नाही। जरा स्टिरियोटाइप सिनेमा आहे, म्हणजे जसं की माँ बाप के बाद आपने ही संभाला है, यकीन पक्का हो तो इंसान चट्टान भी हिला सकता है वगैरे वगैरे असे अनेक डायलॉग तुम्हाला ट्यूबलाईटमध्ये बघायला मिळतील। त्यामुळे हळूहळू तुमचा फ्यूज डाऊन होऊ शकतो, हरकत नाही। असो तर ट्यूबलाईट हा हॉलिवूड मूवी जी लिटिल बॉय पासून इन्स्पायर्ड झालेला आहे। जगतपूर नावाचं एक छोट्याशा गावातली ही कथा आहे। दोन भावांची कथा आहे आणि त्यांच्या नात्यावरचा विश्वास हे या कथेचं एक स्ट्रॉंग पॉइंट आहे। मेरा नाम है लक्ष्मण। तर सलमान खान हा ट्यूबलाईट आहे। ट्यूबलाईट म्हणजे असा एक मुलगा ज्याचा ट्यूब हळूहळू पेटतो। आपल्या आजूबाजूला पण असे ट्यूबलाईट असतात आणि कधी कधी आपण त्यांना असं चिडवतो, तर याच नावाने कारण त्याचा ट्यूबलाईट हळूहळू पेटतो म्हणून तो ट्यूबलाईट म्हणून त्या जगतपूरमध्ये फेमस आहे। लक्ष्मण जरा स्लो आहे, त्याला एक भाऊ आहे, भाऊ म्हणजे अर्थात सोहेल खान, त्याचं नाव आहे भरत आणि लक्ष्मण। म्हणजे तुम्हाला थोडेफार ज्या अगोदरचे सिनेमे आठवले असेल, इथं राम थोडा मायनस करून भरत आणि लक्ष्मण अशी जोडी जरा एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केलेला आहे। घरगुती सिनेमा जसं आपण बघत असतो। तर भरत आहे सोहेल खान, लक्ष्मण म्हणजे सलमान खान हा पूर्णपणे आपल्या लहान भावावर अवलंबून आहे। लहान भाऊ मोठ्या भावाची काळजी घेतो, सलमान खान आपल्या भावावर पूर्णपणे अवलंबून आहे। एक बन्ने चाचा आहेत, हे चाचा म्हणजे ओमपुरी, जे दोघाही भावांवर लक्ष ठेवून असतात। म्हणजे जे काय आपले आजोबा वगैरे आजूबाजूचे काम करत असतात तेच काम इथे ओमपुरी करतात। बाकी वेळ ते लक्ष्मणला गांधीजींचे विचार शिकवतात। मध्ये एका सीन मध्ये लहानपणी लक्ष्मणलाच म्हणजे सलमान खानला भेटायला गांधीजी त्या गावात आलेले असतात, तेव्हा त्या दोघांचा संवाद पण होतो। पण का कुणास ठाऊक मूळ चायनीज असलेली लिलिंग, चायनीज अभिनेत्री आहे झुझू, तिने लिलिंगचा रोल केलेला आहे। ती आणि तिचा एक छोटासा स्वीट गोड मुलगा गुआऊ मॅटिन हा अचानक जगतपुरीमध्ये हे दोघेही राहायला येतात। या प्लॉटमध्ये अजिबात दम नाही, फक्त हिंदी चीनी भाई भाई दाखवण्यासाठी लिलिंगला थेट कोलकात्याहून जगतपुरीला आणलाय। सोबत तिचा क्यूट मुलगा पण आहे, ज्याच्याशी मैत्री करण्याचा सलमान खान प्रयत्न करतो आणि हे दोघेही हळूहळू ते सगळे सीन्स डेव्हलप होत मित्र पण होतात। नारायण राव नावाचा एक विलन आहे जो उगाच सलमान खानला मारत असतो, काम नसले तरी दे एक कानाखाली। तर इतके वेळा तो त्याला मारतो की आपल्याला वाईट वाटण्यापेक्षा हळूहळू इरिटेट व्हायला लागतं की अरे बाबा आता बस कर। सगळं काही नीट सुरू असताना अचानक भारत आणि चीन युद्ध सुरू होतं आणि भरत युद्धासाठी जातो। इथेच इंटरव्हल होतो। युद्धात काय होणार, सलमान खान काय करणार याची थोडीफार उत्सुकता वाटते, पण काही घडत नाही। ये है मेरा भाई भरत, सिर्फ इसे मुझ पे यकीन है कि मैं किसी से कम नहीं हूं। युद्धाचे सिक्वेन्स अत्यंत पुअर आहेत। कबीर खानने युद्धाच्या सिक्वेन्सवर जराही मेहनत घेतलेली नाही। अत्यंत विस्कळीत आहेत, सैनिक चालतायत का माहित नाही, कुठे जात आहेत तेही माहित नाही, पायी का जात आहेत हेही माहित नाही। असो, कबीर खान आणि सलमान खानचा सिनेमा बघताना असे फालतू प्रश्न विचारायचे नसतात, पण मला ते पडले, मी विचारले, मी मूर्ख आहे। असो, 150 मिनिटाची फिल्म खूप ताणली आहे, इमोशन्स घुसडलेत इतके की तुम्ही सलमान खान इतके वेळा रडतो की हळूहळू तुम्ही सलमान रडत असताना तुमचे व्हॉट्सअपचे मेसेज चेक करायला लागता। जादूगार शाहरुख खान पण मध्ये येतो,
पण सीनमध्ये अजिबात जादू नाहीये. रईसच्या सेटवरून थेट ट्यूबलाइटच्या सेटवर शाहरुख खान आल्यासारखा वाटतो. सलमान खानने नवीन काय करायचा प्रयत्न केलाय. प्रेम रतन धन पायो आणि बजरंगी भाईजान मधल्या सलमान खानला गुन्हेला 10 केले तर जो सलमान असेल तो सलमान तुम्हाला ट्यूबलाइट मध्ये बघायला मिळेल. बजरंगी भाईजान मधले इमोशनल सीन्स तुम्हाला रडवतात, किमान पापण्या ओलावतात, पण ट्यूबलाइट मध्ये तसं होत नाही. जबरदस्तीनं तुम्हाला इमोशनल व्हायला भाग पाडतायत असं वाटतंय. मुळात कथानकच अत्यंत दुबळं आहे आणि त्यामुळे सिनेमा पुरता फसलाय. त्यामुळे या सिनेमाला मी देतो 2.5 स्टार. मैं किसी से कम नहीं, तूने सिखाया जीने का नुस्खा, यही तूने बताया, नाच मेरी जा. सोहेल खाननी त्याचं काम डिसेंट केलंय. लिलिंग गोड आहे, लहान मॅटिन भाव खाऊन जातो, गाणी डिसेंट आहे. बजरंगी भाईजान सारखं म्युझिक नाहीये. त्यातल्या त्यात सजन रेडिओ बरा आहे. फिल्ममध्ये एक वाक्य आहे, यकीन पक्का हो तो आप चट्टान भी हिला सकते हो. ह्याच यकीन कबीर खानला आहे. कथानक कसंही असो, फिल्म पैसे कमावणारच, कारण यात आहे बजरंगी भाईजान म्हणजे सलमान खान. असो तर मी काही रिव्ह्यू केला, मी किती स्टार दिले, तर जर तुम्ही सलमान खानचे फॅन असाल तर फिल्म बघायला जाणारच आहे. फक्त एकच सल्ला देतो, मंथ एंड आहे. सिनेमा तुमच्या खिशात पैसे नसतील तर सिनेमा नाही बघितला तरी चालेल, किंवा जरा पगाराची वाट बघा. एक शुक्रवार जाऊन पुढच्या शुक्रवारी सिनेमा बघितला तरी तुमचं काहीही बिघडणार नाही. बन के पवन तू छोड़ के सारे किंतु परंतु